नेत्यांची याच्यामध्ये वक्तव्य आलेली आहेत. पण आज ज्या वेळेला मी जसं मगाशी म्हटलं सुरुवातीला की शरद पवारांनी तिकडे एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं म्हणून संजय राऊत एवढे नाराज झाले की ते माध्यमांसमोरून नेहमीप्रमाणे बोलून सुद्धा गेले 4 गोष्टी. पण हेच ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या खासदारांना विचारण्यात आलं की तुम्ही कसं काय प्रतापराव जाधवांच्या तिकडे डिनरला जाता, त्यांचं मात्र म्हणणं होतं की आम्ही काय जाऊ शकत नाही का वगैरे वगैरे. तर नेमकं काय घडतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये? लोकसभेचा जो मुद्दा तू काढलास की ज्याच्यावरनं तिकडे जी प्रतिक्रिया आली संजय बंडू जाधवांकडनं की आम्ही काय जाऊ शकत नाही का, ते मंत्री आहेत ते बोलवतात तर आम्ही का नाही जाणार. खासदारांवरती संशय तेव्हापासून व्यक्त केला जातो जेव्हापासून विधानसभेचे निकाल लागले आणि ही चर्चा सतत गेल्या दर 4-5 दिवसानंतर येते की खासदार इकडे जाणार व त्या बाजूला जाणार वगैरे वगैरे. त्यामुळे त्याच्यावरती आपण येऊच आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे आणि ते का होत आहे त्याच्याबद्दलही आपल्याला चर्चा करायचीच आहे. पण मला जे आत्ता राजन साळवींचा तू मगाशी म्हणालीस की राजन साळवींचा प्रवेश झाला, मला वाटतं ते जास्त धोकादायक ट्रेंड हा ठाकरेंसाठी दिसतोय आपल्याला. याचं कारण काय माहिती आहे, विधानसभा निवडणुकीपर्यंत साधारणतः असं चित्र होतं आणि शिवसेना युबीटीकडनं ही गोष्ट सतत सांगितली जात होती की आमदार निघून गेल्यामुळे जे दुसऱ्या फळीचे लोक होते की ज्यांना इच्छा होती की आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून ते लोक शिवसेना युबीटी बरोबर राहिले, त्यांना ती संधी मिळू शकत होती म्हणून ते त्यांच्याबरोबर राहिले. आणि तिकडच्या त्यांच्या शिवसेनेमध्ये असलेले 2nd, 3rd, 4th टर्म झालेले जे आमदार आहेत ते लोक शिंदेबरोबर निघून गेले. सो जे फ्रेश ब्लड आहे शिवसेनेतलं किंवा जे नवीन तयार होणारं संधीची वाट बघणारे जे लोक आहेत ते युबीटी बरोबर राहत आहेत. म्हणून आता इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली आहे, ज्या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन राजन साळवी करायचे तिकडे ऑलरेडी शिवसेनेचे आता आमदार आहेत किरण सामंत, यांचा तू इंटरव्ह्यू केला होतास, तुला आठवत असेल, तू राजापूरला. आता किरण सामंत तिकडे आमदार असताना सुद्धा म्हणजे खरं बघायला गेलं तर राजन साळवींना सुद्धा दिसतंय की तिकडे जाऊन त्यांना काही मिळण्याची शक्यता फार कमी आहे, ती सीट रिकामी नाहीये. आणि किरण सामंत हे कोणी असे नाही आहेत की जे त्यांच्यासाठी सीट रिकामी करतील उद्या. अशाही परिस्थितीमध्ये राजन साळवी एकनाथ शिंदेबरोबर जाणं पसंत करतायत. आता त्याच्याबद्दल अनेक चर्चा होऊ शकते. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की राजन साळवींच्या विरोधामध्ये अँटी करप्शन ब्युरोची कारवाई सुरू होती, त्यांच्या परिवाराला त्याच्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं वगैरे वगैरे. पण हे सगळं असून सुद्धा ज्या ठिकाणी पॉलिटिकल रोड संपतोय त्या ठिकाणी राजन साळवी यांनी प्रवेश करणं पसंत केलं की त्यांना दिसतं की आपला विधानसभा मतदारसंघ दुसऱ्याने जिंकलेला आहे आणि तो जिंकलेला असताना बरं ते उदय सामंत यांचे बंधू आहेत. उदय सामंत हे शिवसेनेतलं एक प्रस्थ मानलं जातं सध्याच्या काळामध्ये. देवेंद्र फडणवीसांच्या ते जवळचे आहेत, शिंदेच्या बरोबर ते सतत असतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये किरण सामंत त्यांचं तिकीट कापून काही त्यांना घेतलं जाणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राजन साळवी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय कुठल्याही गोष्टीमुळे घेतला असेल, कदाचित ज्या मॅन्डेटचं सरकार आलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्या अपेक्षाच संपल्या असतील. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीये, त्यामुळे जर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा त्यांच्याकडे एक तो ऑप्शन होता. आपण कालच चर्चा केली होती याच्याबद्दल की कशा पद्धतीने शिंदे आणि फडणवीस आणि ठाकरे यांचं आपापसामधले संबंध ठीक होत आहेत. तरी सुद्धा राजन साळवींचं जाणं माझ्या मते हे जास्त सिरियस थ्रेट हा आपल्याला उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने बघायला मिळतो. आणि हा ट्रेंड जो आहे हा ट्रेंड खरं तर जास्त धोकादायक ठरू शकतो आणि त्याच्यातनं कोकणातनं ऑलमोस्ट उच्चाटन होताना दिसत आहे. आणि एक ॲडिशनल गोष्ट फक्त मला ऍड करायची, नंतर आपण पुढच्या चर्चेकडे जाऊया. फक्त एकच गोष्ट, त्यांची प्रतिक्रिया आणि भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया ऑलमोस्ट सिमिलर मला जाणवली कुठेतरी. कारण राजन साळवींनी बोलताना विनायक राऊतांबद्दल बोलले जे पक्ष सोडून चाललेले आहेत आणि ते पण शिंदेबरोबर चाललेले आहेत. आणि भास्कर जाधव जे आता एकमेव आमदार त्या ठिकाणी उरलेले आहेत शिवसेनेचे कोकण पट्ट्यामध्ये, शिवसेना युबीटीचे, त्यांनी सुद्धा विनायक राऊत यांच्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. सो एक्झिस्टिंग त्यांच्याबरोबर असलेले लोक, जे आतापर्यंत एक्झिस्टिंग होते ते लोक आणि जे सोडून चाललेत ते सगळेजण शिवसेना युबीटीच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित करतायत. आणि हा माझ्या मते अत्यंत धोकादायक ट्रेंड आहे ज्यावेळेस महानगरपालिकेसाठी शिवसेना युबीटी स्वतःला गिअरअप करते. राजन साळवींच्या प्रवेशाबद्दल मला स्पेसिफिकली कोकण या मुद्द्यावर यायचं आहे. त्याच्यावर एक वेगळी चर्चा खरं तर घडू शकते, पण मी या चर्चेमध्ये एक छोटासा उल्लेख त्याचा नक्की करेन. तत्पूर्वी जो खासदारांचा फोटो आपण दाखवत आहोत तो पुन्हा एकदा आपण दाखवावा आपल्या स्क्रीनवर. आणि त्याच्यामार्फत मला विचारायचं आहे की 9 खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले आहेत. अर्थात त्यावेळेला ही चर्चा झाली की 21 जागा लढल्यात, आलेत मात्र फक्त 9. पण ही गोष्ट त्याच्यामध्ये नाकारून चालणार नाही की एक नवीन चिन्ह, नवीन पक्षाचं नाव घेऊन ते लोकसभेला
विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते. अर्थात त्यांना अपेक्षेप्रमाणे त्याच्यामध्ये यश आलं नाही. काही ठिकाणी जसं विनायक राऊतांचाच उल्लेख झाला, म्हणजे कोकणामध्ये पराभव जो झाला ते काही पराभव तिकडे जिवारी लागलेले आहेत. पण 9 खासदार मात्र निवडून आले आणि भाजपचे सुद्धा तसे 9च निवडून आलेले होते. सो एक त्यावेळेला किमान 9 खासदार निवडून आले हे आणि मवियाचं एकंदरीत झालेलं यश लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात जे मिळालं ते पाहता शिवसेना युबीटीकडे किमान आहेत ते नेते आता थांबू तरी शकतील असं तरी वाटत होतं. विधानसभेनंतर कदाचित गोष्टी बदलतील असंच वाटत होतं आणि ते आता होताना आपल्याला पाहायला मिळतात. 1-2 महिन्यांचा मधला ब्रेक झाल्यानंतर त्या गोष्टी होताना पाहायला मिळतात. पण खासदार आता म्हणजे हे तर महाराष्ट्रातलं झालं, पण खासदारांना जर पक्षांतर करायचं झालं तर त्याच्यामागे काय कारण असतील बरं? ते खासदार मग शिंदेच्या शिवसेनेकडे का जातील? काय कारण आहे? ते भाजप आपल्याकडे का घेणार नाही? उद्या ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले तर अगेन त्याच्यामध्ये शिवसेनेचा पारडं जड होणार आहे. शिवसेनेची ती बार्गेनिंग पॉवर जी आहे ती खूप वाढणार आहे. शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले, पण त्याच्याहून जास्त तिकडे जेडीयू आणि टीडीपीचे आहेत. त्यामुळे त्यांना तो केंद्रातल्या सत्तेतला पण म्हणावा तितका वाटा हा मिळू शकला नाही जो त्यांना अपेक्षित होता. फक्त एका राज्यमंत्री पदावर न राहता त्यांना आणखीनही अपेक्षा होती, ते त्यांना मिळू शकलं नाही. त्यामुळे हे खासदार जर आणले तर त्याद्वारे ते करण्याचा प्रयत्न असेल का? तसंच अजित पवारांपेक्षा सुद्धा आणखीन पुढे जाण्याचा तो प्रयत्न असू शकतो, कारण तिकडनं अजित पवार सुद्धा कदाचित शरद पवारांचे खासदार फोडून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील असंही मधल्या काळात चर्चेत होतं. तर हेच एकनाथ शिंदेच्या बाजूने सुद्धा सुरू असेल का? खासदारांच्या डोक्यात नेमकं काय आहे? मुळात ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या विचारात आहेत का? सोडणार असतील तर त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा शिंदेचा असेल भाजपसमोर आपली बार्गेनिंग पॉवर दाखवण्यासाठी, की तो भाजपचा असेल शिवसेनेची पॉवर कमी ठेवण्यासाठी? मला असं वाटतं अनुजा की शिंदेचा प्रयत्न ऑफकोर्स जास्त असणार आहे, कारण त्यांना त्यांचा पक्ष आता टिकवायचा आहे. म्हणजे कमीत कमी त्यांना आपली ताकद आता टिकवणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण त्यांना दिसलंय की नंबर्स नसतील तर भारतीय जनता पार्टी शेवटी नंबर्स समोर हे टाकतं शेवटी. म्हणजे ज्यावेळेस राजकीय गरज असते त्यावेळची गोष्ट वेगळी, किंवा राजकीय परिस्थिती असते त्यावेळची गोष्ट वेगळी, पण एका पर्टिक्युलर वेळानंतर नंबर्स हे महत्वाचे ठरतात. सतत तुम्हाला कमी नंबर्स असून सुद्धा त्या पद्धतीचं महत्व मिळू शकत नाही. सो नंबर्स त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पण त्याचबरोबर त्यांना हेही माहिती आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हे हा प्रयत्न करणार नाही की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलं इन्कमिंग हे त्यांच्याकडे व्हावं, एक्झिस्टिंग खासदारांचं किंवा आमदारांचं. रादर दॅन दॅट ते जर शिंदेकडे गेलं तरी त्यांना काही तसा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे किती झालं तरी सुद्धा शिंदे आणि भाजप हे काही वेगळी आयडेंटिटी जरी असतील तरी सुद्धा दिल्लीच्या दृष्टीने, केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने महाराष्ट्रातलं ते एक युनिट त्यांचं सेम आहे. ज्या पद्धतीने ते अजित पवारांना सेपरेट समजतात किंवा नितीश कुमारना सेपरेट समजतात, त्या पद्धतीचं हे शिंदेबद्दल नक्कीच नाहीये. म्हणजे ही माझी माहिती आहे. आणि शिंदेच्या सेनेमध्ये सुद्धा सतत ही चर्चा सुरू असतेच मध्ये मध्ये कधीतरी, की जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर वेगळ्या धारेत राहून मुख्यमंत्री होता येईल का मुख्य धारेमध्ये सामील होऊन मुख्यमंत्री होता येईल. ही एक चर्चा असते, ती नंतर जेव्हा होईल तेव्हा होईल त्याच्याबद्दल. सॉरी. पण हा फोटो फार इंटरेस्टिंग आहे जो आपण दाखवलाय. तो जर आपण तो फुल फ्रेम ठेवला तर आपण त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी सांगू शकतो. कारण जर आपण हा फोटो बघितला तर आपल्याला लक्षात येतं की नॉर्मली आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, म्हणजे मी स्वतः बघितलेलं ही गोष्ट, की ज्या वेळेस पूर्वी आदित्य किंवा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जायचे त्यावेळेस लिटरली त्यांच्या पक्षाचे खासदार हे मागे पुढे करत असायचे. नुसते मागे पुढे नाही करायचे, जर ते ज्या ठिकाणी थांबले तिकडे जवळपास दिवसभर त्या ठिकाणी थांबलेले असायचे आणि त्यांची भेट मिळवण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी किंवा तिकडे त्यांचा उपस्थित राहणं. कारण एकतर ठाकरे दिल्लीला फार कमी वेळा जातात आणि अशा परिस्थितीत ते आलेले आहेत, तर त्यांच्याबरोबर राहणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असायचं आणि ते त्यांनी आतापर्यंत अनेकदा केलेलं आहे. आपण काय बघतोय ह्याच्यामध्ये तर वरुण सरदेसाई आपल्याला तिकडे दिसत आहेत. म्हणजे या फोटोमधले जर आपण लोक बघितले तर आपल्याला लक्षात येतं की साधारणतः या फोटोमध्ये 11 लोक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी आम आदमी पक्षाचे 2 जण आपल्याला याच्यात दिसत आहेत. एक अरविंद केजरीवाल आहेत आणि दुसरे संजय सिंग आहेत जे त्यांचे राज्यसभेचे खासदार आहेत. नंतर शिवसेनेचे राज्यसभेतले 2 खासदार आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी. 2 जे खासदार नाही आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यातले एक आदित्य ठाकरे स्वतः आहेत आणि दुसरे आमदार वरुण सरदेसाई त्या ठिकाणी आहेत. सो उरले त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 5 खासदार त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि दॅट इज समथिंग हे ठाकरेंना नक्कीच विचार करायला लागेल की पूर्वी अशा पद्धतीच्या ठिकाणी डायरेक्टली ते खासदार पोहोचलेले असायचे. त्यांचे 9 खासदार आहे टोटल, त्यापैकी फक्त 5 आपल्याला तिथे 6 जण आहेत. 6 जण अनिल देसाई नाहीयेत, अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्यचे आहेत. त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर नाहीयेत आणि आष्टीकर बहुतेक नाहीयेत. आष्टीकर त्या ठिकाणी.
सो ही पण एक गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. अर्थात ठीक आहे, म्हणजे अनिल देसाई हे त्यांचे अत्यंत जवळचे समजले जातात आणि त्याच्यामुळे अनिल देसाईंचं तिकडे नसणं हे काही फारसं म्हणजे आपण नवल वाटण्यासारखं नवल वाटणार काहीतरी ठीक सांगूनच गेले आहे, असावे. ते नसतील तरी सुद्धा आपण त्यांना तो एक बाय देऊ शकतो त्याच्यामध्ये की आणि अरविंद सावंत ऑफकोर्स या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा की ते अत्यंत जवळचे समजले जातात त्याच्यामध्ये. आता मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे अनुजा की ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करावा लागेल, कारण शेवटी ना दिल्लीमध्ये गेल्यानंतर अंतर वाढत जातं. पहिली फूट जी सुरू होते ती दिल्लीतनं सुरू होते आणि शिवसेनेमध्ये हे नेहमी आपण बघितलेलं आहे. म्हणजे संजय निरुपम सुरुवातच शिवसेनेमध्ये आफ्टर छगन भुजबळ ही सुरू झाली ती संजय निरुपम आणि हे सगळे जे वेल नोन फेसेस होते जे दिल्लीत राहिलेले ते एक एक बाहेर पडायला सुरुवात झाली. विधानसभेतला जो तिकीट वाटपामध्ये जो राग होता त्याच्यातनं फाटाफूट सुरुवात झाली आणि आता त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा शिवसेना म्हणूनच एक ऑप्शन त्यांच्याकडे एका पद्धतीने क्रिएट झालेला आहे. सो ते आणि नॉर्मली अशा पद्धतीच्या पक्षांमध्ये जोपर्यंत नेत्याकडे निवडून आणण्याची क्षमता असते तोपर्यंत नेते त्यांच्याकडे चिकटून राहतात. ज्या क्षणी त्यांना असं वाटतं की ही क्षमता कमी होत जाते त्या ठिकाणी त्यांचा प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झालेली असते आणि ती चलबिचल कुठेतरी सध्याच्या परिस्थितीत आपल्याला नक्कीच दिसते. बरं, दुसरं असं की आदित्य ठाकरे जे दिल्लीत गेलेले होते त्यांचा दौरा मुख्यतः हा दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटीगाठीचा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काल राहुल गांधींची भेट घेतली, आज अरविंद केजरीवालांची भेट घेतली आणि एकूणच म्हणजे वोटर रजिस्ट्रेशन ज्या पद्धतीने झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकदम 40 लाख रजिस्ट्रेशन जे वाढलं 4-5 महिन्यामध्ये, या सगळ्या मुद्द्यांवरनं एकत्रितपणे काय करता येईल याच्याबद्दल खरं तर ही सगळी चर्चा होती. या सगळ्या गोष्टींची खासदारांचा किती संबंध आहे आणि या प्रकारामध्ये दिल्लीमध्ये अनेकदा त्यांच्याबरोबर या पद्धतीच्या चर्चा होत आहेत. मला म्हणजे जर ही एनसीपीच्या बाबतीत होत असेल तर शिवसेनेमध्ये तर डेफिनेटली होत असावी. आणि मला आय नो अ पर्टिक्युलर डिस्कशन की ज्याच्यामध्ये एनसीपी एपी कडनं अजित पवारांच्या पक्षाकडनं एक महत्वाचे नेते एनसीपी एसपीच्या एका खासदाराला सतत समजवायचा प्रयत्न करत होते की पुढचा विचार करा, याच्याबद्दल विचार करा, तुम्ही हे करा वगैरे. आणि त्याच्यामध्ये मुंबई सोडलं तर मराठवाडा असेल किंवा इतर भागातले जे खासदार आहेत, मराठवाड्यात तर त्यांचे खासदार 3-4 खासदार त्यांचे तिकडनं निवडून आलेले आहेत, त्यांना पुढच्या काळामध्ये मार्गक्रमण करताना पॉलिटिकल लाईन पक्षाची काय असू शकते हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं. 2024ची लोकसभा निवडणूक ही वेगळी होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा त्याच्यामध्ये झालेल्या होत्या, पण त्या पद्धतीची गोष्ट ही यावेळच्या निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये होईल याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात की कशा पद्धतीने त्या गोष्टी होतील, कशा पद्धतीने आयडियोलॉजिकल लाईन्सवर जाईल का, भारतीय जनता पार्टी बरोबर मराठवाड्यासारख्या ह्याच्यामध्ये जाणं जास्त महत्वाचं असेल का, हिंदुत्ववादी विचारांकडनंच आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो का, अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांना कुठेतरी पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे आणि त्याची चलबिचल ही आत्तापासून सुरू राहणार. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाकरेंना ही पुढे जाऊन या गोष्टीबद्दलही विचार करावा लागेल. आणि त्यांनी एक गोष्ट आता केलेलीच आहे की आम्ही एकटे लढू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, पण ते करत असताना राहुल गांधींबरोबरचं त्यांच्या मीटिंग्स आणि या सगळ्या गोष्टी अजूनही होत आहेत. इंडिया अलायन्स का असलं पाहिजे ह्याच्याबद्दल सामन्यामध्ये रोज अग्रलेख पण छापून येत आहेत, त्याच्याबद्दलच्या भूमिका मांडल्या जात आहेत. आणि हे सगळं होत असताना त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी, ओरिजिनल सहकारी आपण म्हणूया, शरद पवार मात्र तिकडेच दिल्लीमध्येच जाऊन एकनाथ शिंदेचं तोंड भरून कौतुक करतायत. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान या बाबतीमध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे ती चलबिचल अजून वाढत जाते हे मात्र आपण नक्कीच बघू शकतो. याच्यामध्ये मला परत एकदा आता महाराष्ट्रात यायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा शिवसेना युबीटी पक्षाबद्दलच